आज वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षाची सुरुवातच पावसापासून झाली. सकाळी मी लवकर उठले आणि बाहेर बघितलं तर चक्क पाऊस पडत होता आणि माझा इतका मूड खराब झाला ना. मी ठरवलं होतं की सकाळी लवकर उठून मस्त मंदिरात जाईन आणि त्यासाठी साडी सुद्धा नेसेन, पण या पावसामुळे मला साडीचा प्लॅन कॅन्सल करून ड्रेस घालावा लागला. आणि नंतर जेव्हा मी ड्रेस घालून रेडी झाले ना, तेव्हा हा पाऊस थांबला. म्हणजे मला इतका राग येत होता ना, पण मी बोली जाऊ दे, मस्त कोरा चहा घेतला आणि थोडा माझा राग शांत केला. मम्मी तर सकाळी लवकर उठून रेडी पण झाली होती आणि तिची खुशी तरी बघा. आता साडी नेसायचं जरी कॅन्सल झाला ना, तरी मी गजरा काय सोडणार नाही. मम्मीला गजरा माळायला सांगितलं आणि हा बघा माझा गजरा काय भारी दिसतोय. आम्ही भजनासाठी निघालो तेव्हा बारीक बारीक पाऊस पडत होता आणि अंधार तर इतका होता ना, आम्ही थोड्या वेळासाठी घाबरलोच की नक्की दिवस आहे की रात्र. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, मस्त भजन झालं आणि घरी येताना आम्ही ऑटोने आलो, कारण पावसामुळे सगळीकडे चिखल झालं होतं. गायींना नैवेद्य द्यायचं म्हणून मम्मीने सकाळी 5 वाजता उठून पुरणपोळी बनवली होती आणि निघताना सोबतच घेतली. मम्मी पुरणपोळी छान करते हे मला माहितीये, आम्हाला तर आवडतातच आणि बहुतेक गायीला पण आवडली, कारण मम्मीने दिल्यानंतर ती अजून पुरणपोळी मागत होती. नंतर मग मी पण गायींचं दर्शन घेतलं आणि मग घरी आलो. घरी आल्यावर पहिला फ्रेश होऊन बीट गाजर ज्यूस पिऊन घेतला. त्याच्यानंतर मम्मीने पपई कट केला होता, मग तो पण खाऊन घेतला. आणि आज होता उपवास, त्याच्यामुळे मम्मीला सांगितलं होतं की मस्त गरमागरम खिचडी बनव. इतर वेळेस नाही, पण उपवास असला ना की मला जास्त भूक लागते. आणि गोलू इथे शहाण्या बाळासारखं ओम नमः शिवायचं जाप करतोय आणि हे त्याचं ना नेहमीचं रुटीन आहे. सकाळी पाऊस पडत होता म्हणून मला साडी नेसायला नाही मिळाली, म्हणून मी आता साडी नेसून घेतली, कारण मला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये. बरेच दिवस झालेत मला स्वामींच्या मठामध्ये जायलाच नाही मिळालं, म्हणून मी ठरवलं की आज वर्षाचा पहिला दिवस पण आहे आणि नेमका गुरुवार पण आहे, तर स्वामींच्या मठामध्ये जाऊन येऊया. म्हणून आम्ही सगळेजण निघालो. आम्ही मठाच्या इथे पोहोचलो आणि खरोखर शॉक झालो. म्हणजे एवढी मोठी लाईन लागली होती ना, पार रस्ताभर लाईन होती आणि खूप गर्दी होती. बरेच जण दर्शनासाठी आले होते आणि मी तिथे लाईन मध्ये उभी होती ना, तेव्हा एका बिल्डिंग मध्ये एक छोटासा फॅन मला हाय करत होता. आम्ही तिथे जवळजवळ अर्धा पाऊण तास लाईन मध्ये उभं होतो, पण मला ही लाईन कधी संपली कळलंच नाही, कारण मी तिथे उभी असताना माझे बरेच फॅन्स मला येऊन भेटत होते, माझ्यासोबत फोटोज क्लिक करत होते. आणि जेव्हा माझे फॅन्स मला असे येऊन भेटतात ना, तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर आम्ही मस्त स्वामींचं दर्शन करून घेतलं आणि स्वामींना मी सांगितलं की हे नवीन वर्ष ना सगळ्यांसाठी सुरळीत जाऊ दे. आम्ही थोडा वेळ मग मठात बसलो आणि मग घरी आलो. आणि घरी आल्यानंतर माझं नेहमीचं रुटीन म्हणजे माझी दुपारची झोप. मी ठरवते नेहमी की दुपारचं झोपायचं नाही, पण हे काय मला जमणार नाही असं स्वतःला सांगितलं आणि मग सरळ झोपून गेले. 2-3 दिवस माझे नुसते टाइमपास मध्येच जात आहेत आणि त्याच्यामुळे माझे बरेच शूट्स पेंडिंग होते, म्हणून संध्याकाळी पटकन शूट करून घेतला. आणि रात्री जेवणामध्ये मम्मीने मस्त गरमागरम पुरणपोळ्या बनवल्या होत्या आणि त्या अशा डराडर फुगत होत्या. मग आम्ही तसंच जेवायला बसलो आणि इथे मी बकाबक खाते, कारण माझा उपवास होता आणि मला भूक लागली होती, सो थोडं हे इग्नोर करा. जेवण झाल्यानंतर मी एक शिलाई मशीन घेतली होती अमेझॉन वरून. ती कशी ऑपरेट करायची हेच बघत होती, कारण मला त्याचा एक व्हिडिओ पण बनवायचा होता. मग ते पण शूट मी पटकन आवरून घेतला आणि मग झोपायची तयारी केली. आणि हिला मी बघितलं स्किन केअर करताना, तेव्हा मला आठवलं की हा मला पण स्किन केअर करायचं आहे. मग झोपायच्या आधी स्किन केअर पण करून घेतलं. आणि इथे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जेव्हापासून मी स्किन केअर करायला सुरुवात केली आहे ना, तेव्हापासून माझ्या शरीरामध्ये मला खूप फरक दिसतोय. सो तुम्हाला पण मी सगळ्यांना सांगेन की थोडा तरी दिवसातून वेळ काढा आणि स्किन केअर करत जा, कारण आपली स्वतःची काळजी ना आपल्याला स्वतःलाच घ्यायला पाहिजे, दुसरं कोणीच नाही घेणार. सो तुमच्या कामामधून थोडा तरी वेळ काढा आणि स्वतःची काळजी घ्या. अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.